अण्णा, एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही जतचे आमदार राहिलेले आहेत आणि राजाराम बापू सहकारी कारखाना जयंत पाटील यांचा, त्यांचं नाव रात्री अचानकपणे अज्ञाताने बदलण्यात आलं. आपण पाहतोय की गोपीचंद पडळकर, जयंत पाटील यांच्यातला जो वाद धुमसतोय तो सुद्धा महाराष्ट्राला काही नवा नाही आहे. तुम्ही त्यावेळेचे आमदार राहिलेले आहेत, काय म्हणाल? तुम्ही कसं पाहता याकडे? हे पहा, 2009 साली मी जतचा आमदार म्हणून 21 दिवसामध्ये निवडून आलो. त्या 21 दिवसामध्ये मी जतच्या ह्या साखर कारखान्याचा विषय जो आहे तो आयोजन आणला होता की हा कारखाना जो आहे तो जतच्या गरीब या शेतकऱ्यांनी जो आहे, दुष्काळी भागातला शेतकरी सगळं किडूक मिडूक विकून त्यांनी त्यावेळी मंगळसूत्र घाण ठेवूनसुद्धा त्यावेळी सभासदांनी सभासद वर्गणी गोळा करून तो कारखाना त्या शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिला कारखाना आहे. आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जो आहे कारखाने गिळंकृत करण्याची एक स्पर्धा सुरू झाली सगळ्या नेत्यांच्यामध्ये. त्यातलाच एक भाग म्हणून जतचा कारखाना जो आहे तो बंद पाडला गेला होता आणि त्या कारखान्यावरती त्या जिल्ह्यातल्या नेत्यांची वक्रदृष्टी झाली आणि तो कारखाना जो आहे तो अगदी केवढीमोल भावाने जो आहे तो कारखाना विकत घेण्याचं षडयंत्र जे आहे ते रचण्यात आलं. पण मी आमदार असेपर्यंत त्याला मी कडाडून टोकाचा विरोध केला आणि कायदेशीर लढाई लढलो. पण विधानसभेमध्ये मी हा लढा लढलो. पण तो कारखाना जो आहे तो मी आमदार असेपर्यंत मी राजाराम बापू पाटील कारखाना त्यांना किंवा जयंत पाटलांना तो कारखाना मी घेऊ दिला नव्हता. आणि त्याचाच परिणाम म्हणून मला पुढच्या वेळेला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला पाडण्याचं राजकारण झालं. इवन ज्या सभासदांसाठी मी लढलो त्यांनीसुद्धा माझ्या विरोधात मतदान केलं आणि विलास जगतापला निवडून दिलं की विलास जगताप हे कारखाना वाचवतील म्हणून. पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे. हा कारखाना काय झाला, आज तो कारखाना हडप करण्यात आलेला आहे. या शेतकऱ्यांचं स्वप्न जे आहे ते भंग पावलेलं आहे. पण तरीसुद्धा अजूनसुद्धा मी यातून एक पर्याय जो आहे तो पर्याय सरकारला सुचवत आहे की हा कारखाना जो आहे हा कारखाना आता ह्या शेतकऱ्यांच्या सभासदात राहिल्या पाहिजे. माझी भूमिका होती, सरकारची तीच भूमिका होती, तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका ती होती. त्या शेतकऱ्याची भूमिका जी आहे आज त्याच्यामागं सरकारनं ठामपणे उभा राहण्याची गरज आहे. त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरांची मी बाईट ऐकली, त्यांनीसुद्धा तो विषय आता लावून धरलेला आहे. परंतु ह्याच्यामध्ये एक मार्ग काढायचा असेल, खरंच मार्ग काढायचा असेल तर शासनाने 40 कोटीचं जे आहे जे काय राजाराम बापू पाटील सहकारी कारखान्यात 40 कोटी दिले आहेत ते 40 कोटी जे आहेत ते सरकारनं भागवावे. त्या कारखान्याला सदस्यांना शेतकऱ्यांना कर्ज म्हणून द्यावं आणि त्यातल्या 250 एकर जागा जी आहे त्याच्यापैकी 40 कोटी जागा विकून ते शेतकरी जे आहे ते सरकारचं कर्ज भागवतील. अशा प्रकारे सरकारनं फक्त 40 कोटी, आज उद्योगपतींना लाखो कोटींचं कर्ज जे आहे ते सरकार देत आहे. मग 40 कोटी शेतकऱ्यांना देऊन जर एक सरकार शेतकऱ्याचं स्वप्न जर त्या ठिकाणी पूर्ण होत असेल, कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचा राहत असेल, मग सरकारने 40 कोटी मदत का देऊ नये? म्हणून ही मदत सरकारने द्यावी आणि कारखाना परत शेतकऱ्याच्या मालकीचा द्यावा. राजाराम बापू कारखाना असेल किंवा जयंत पाटील असेल त्यांचे 40 कोटी नुकसान होणार नाही. त्यांच्या वडिलांचं स्वप्न आहे की हे कारखाने सगळे शेतकऱ्याचे राहिले पाहिजे, ते सुद्धा पूर्ण होण्यास मदत होईल. म्हणून सरकार हे मध्यस्थी करावी आणि 40 कोटीचा निधी जो आहे तो ताबडतोब देऊन हा कारखाना परत त्यांच्याकडून परत घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या स्वाधीन करावा, ही माझी मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.